आजचं आपलं हे 5वं लेक्चर आहे पार्शियल फ्रॅक्शन चॅप्टरचं. तुम्ही मागील लेक्चर जर पाहिलं नसेल ते परफेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला या लेक्चरवर यायचं आहे. आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे, मागील लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट सुरू केला होता, डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, त्याच्यावरील आपलं हे सेकंड लेक्चर आहे. तर हे समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला मागील लेक्चर पाहणं गरजेचं आहे, परफेक्ट येणं गरजेचं आहे. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन 3x + 2 डिवाइड बाय x + 1 इंटू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1. तर या टर्मला आपल्याला काय करायचं, पार्शियल फ्रॅक्शन मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. आता इथे आपल्याला दिसते का रिपीटेड लिनियर फॅक्टर? नाही दिसत आहे. पण न्यूमिनेटरमध्ये आहे 3x + 2, डिनॉमिनेटरमध्ये आहे x + 1 आणि नंतर टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस 1. हा 1 म्हणजेच काय, 1चा स्क्वेअर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगतो, a मायनस b इंटू a प्लस b. ठीक आहे. मग एच्या ठिकाणी कोण आहे, एक्स आहे. बीच्या ठिकाणी कोण आहे, 1 आहे. मग आपण या फॉर्मॅटमध्ये या टर्मला लिहू शकतो. तर एच्या ठिकाणी लिहायचा एक्स, मायनसला मायनस, बीच्या ठिकाणी 1, परत एच्या ठिकाणी एक्स, बीच्या ठिकाणी 1. तर असं एक्सपान्शन याचं बनेल किंवा या टर्मचं बनेल. मग ती टर्म आपण इथे लिहून टाकली, एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. ठीक आहे. मग आता एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 काय होईल, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होईल. म्हणजेच या टर्मला आपण असं लिहू शकतो, 3x + 2 डिवाइड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. असं आपण त्याला लिहू शकतो. तर इथे आता तुम्ही पाहू शकतात, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा काय झाला, रिपीटेड लिनियर फॅक्टर झाला. म्हणजे ह्या 1च्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही नंबर दुसरा दिला जाऊ शकतो, जो काय आहे परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे जसं की 4 म्हणजे 2चा स्क्वेअर, किंवा 9 किंवा म्हणजेच काय 3चा स्क्वेअर, 16 म्हणजे 4चा स्क्वेअर, किंवा 25 म्हणजेच काय 5चा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी दुसरा कोणताही असा नंबर जो आहे तुम्हाला दिला जाऊ शकतो. ठीक आहे. आता पाहूयात आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं. सगळ्यात पहिले आपल्याला टर्म जी आहे ही दिलेली इज इक्वल टू असं या फॉर्मॅटमध्ये ती टर्म लिहून घ्यायची आहे डायरेक्ट. ठीक आहे. कशी आली तुम्हाला मी ती सांगितली आहे. तर तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन लिहा, तोपर्यंत मी तेवढी टर्म जी आहे ती लिहून घेतो. तर ती टर्म इथे मी आता लिहून घेतली आहे. तर ही टर्म ॲज इट इज इथे मी कॉपी करून घेतली सध्या. आपल्याला करायचं, सगळ्यात पहिले ए बाय यातला पहिला फॅक्टर लिहायचा आहे. मग इथे लिहूयात आपण ए डिवाइड बाय एक्स मायनस 1 प्लस बी डिवाइड बाय, आता हा आहे रिपीटेड लिनियर फॅक्टर, तर बीच्या खाली आपण काय करणार, आता एक्स प्लस 1 फक्त लिहिणार, प्लस सी बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. समजा इथं क्यूब असता तर मग आपण इथे लिहिला असता परत प्लस डी डिवाइड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. रेस टू 4 असता मग आपण इथं केला असता प्लस ई डिवाइड बाय एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4. असं आपण त्या टर्म्स काय करू शकतो, तो वाढवू शकतो. ठीक आहे. तुम्हाला मॅक्झिमम 3 टर्म्स पर्यंत देणार. म्हणजे एक तर तुम्हाला इथं क्यूब दिला जाईल तर फक्त एकच टर्म दिली जाईल, नाहीतर मग स्क्वेअर दिला जाईल आणि अजून एखादी टर्म तुम्हाला दिली जाऊ शकते, किंवा फक्त स्क्वेअरच असलेली एकच टर्म तुम्हाला दिली जाऊ शकते डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे. याला आपण दिला फर्स्ट इक्वेशन. आता या तीनही टर्म्सचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे का, नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग ही जी स्टेप आहे, या साईडची जी टर्म आहे ही तर सेम राहणार, यात काही चेंज होणार नाही आहे. त्याच्यामुळे याला इथून मी डायरेक्ट कॉपी करून खाली घेतो. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर काय येईल पहा. सगळ्यात पहिले डिनॉमिनेटरमध्ये या तिन्हींचं काय येईल, मल्टिप्लिकेशन. मग ते आपण इथे लिहून टाकूया डायरेक्ट, एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए ला बी आणि सीच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं, बी ला ए आणि सीच्या डिनॉमिनेटर्सनी मल्टिप्लाय करायचं, आणि सी ला ए आणि बीच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. तर ती स्टेप आपल्याला न्यूमिनेटरमध्ये लिहायची आहे. मग इथे सगळ्यात पहिले ए इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचं. मग इथे एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी, सीला ए आणि बीच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1. मग इथे लिहूयात आपण सी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. ठीक आहे. तर आता नीट पहा, यातली ही एक टर्म आणि ही एक टर्म,
त्या दोन्ही टर्म्स इथे कशा आहेत डिवाइड आहेत. या साईडला आल्यावर इथे न्यूमिनेटरमध्ये काय होतील मल्टिप्लाय होतील. वरची आणि खालची टर्म काय होईल सेम होईल. तर त्या टर्म्स काय होतील कॅन्सल होतील. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये या साईडच्या ह्या 2 टर्म्स आणि या साईडच्या ह्या 2 टर्म्स आपल्याची गरज आहे का नाही आहे. राहिली आता x+1 ही एवढीच टर्म इथे. ठीक आहे, ही पण राहत नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पाहता न्यूमिनेटरमधून x+1 आणि x+1 कॉमन काढावं लागेल. तर एक स्टेप मी इथं फक्त स्किप करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी स्टेप अगोदर समजून सांगतो आणि त्यानंतर मी इथे डायरेक्ट सेकंड इक्वेशन लिहिणार आहे. ठीक आहे, आता पहा x+1 आपण न्यूमिनेटरमधून कॉमन काढला. खालच्या ह्या 2 टर्म्स ज्या आहेत त्या कॅन्सल झाल्या. फक्त राहिली फक्त x+1. आपली ही x+1 कॅन्सल करायची. त्यासाठी आपण न्यूमिनेटरमधून काय केला x+1 कॉमन काढला. ठीक आहे, मग आता इथे टर्म काय शिल्लक राहील पहा ला a राहिला. ही टर्म कॉमन काढली आहे म्हणजे इथे शिल्लक राहिला x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b. इथला x+1 एक आपण बाहेर काढला म्हणजे सिंगल x+1 राहील ते स्क्वेअर आहे ना, एकच टर्म राहील फक्त त्यातली आणि इथं राहील x-1 आणि x+1 ची एक टर्म इथे शिल्लक राहिली. स्क्वेअर मधली एक टर्म आपण बाहेर काढली कॉमन प्लस c. x+1 कॉमन काढला म्हणजे इथं राहील फक्त x-1. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये फक्त एवढीच टर्म शिल्लक आहे x+1. तर ही टर्म आणि ही टर्म काय होते कॅन्सल होते. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आता फक्त एवढीच टर्म लिहायची आहे ब्रॅकेटमधली या साईडला आणि या साईडला शिल्लक आला फक्त 3x+2. तर ते आपण इथे लिहून घेऊयात. ते असेल सेकंड इक्वेशन. ठीक आहे, तुम्ही ही स्टेप लिहिली सुद्धा चालते नाही लिहिली तर सुद्धा चालते. फक्त आता आपल्याला जागा इथे मला पूर्ण नाही आहे ना लिहायला त्याच्यामुळे मी इथं ती स्टेप जी आहे एवढी काढून टाकतोय. इथे डायरेक्ट मी स्टेप लिहितोय. इथे आहे a इंटू x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x-1 इंटू x+1. x-1 इंटू x+1 प्लस c इंटू x- याला दिलं आपण सेकंड इक्वेशन. आता याच्यात आपल्याकडे फक्त दोनच फॅक्टर आहेत x-1 आणि x+1. इथे x+1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे पण शेवट आपल्याला फायनल व्हॅल्यू जी आहे ती त्याच्यातून x = -1च मिळणार आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला हे दोनच फॅक्टर्स आहेत. याची पण आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे x -1च मिळणार आहे. म्हणजे दोन फॅक्टर्स आहेत, दोनच व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. मग त्यातली एक टर्म आपली कशी असेल अननोन राहील ना शिल्लक. तर ती फाइंड करण्यासाठी आपण काय करणार x ची व्हॅल्यू जी आहे ती 0 पुट करणार. ठीक आहे, आता समजा ज्या इक्वेशनमध्ये किंवा ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 0 पण येणार असेल समजा पुट करायला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल काय करायचं म्हणजे फॅक्टर जो आहे तिथे x = 0 येणार आहे. ठीक आहे, तर तिथे मी तुम्हाला पुढे सांगून देईन की तिथे नेमकं करायचं काय. सध्या लक्षात ठेवा आपल्याला x-1 x+1 = 0 कन्सिडर करायचं. जी काही व्हॅल्यू येईल ती आपल्याला पुट करायची आहे इक्वेशन सेकंडमध्ये आणि एक व्हॅल्यू असणार आहे x = 0. ठीक आहे, मग आपण इथे लिहूयात पुट x-1 = 0 कन्सिडर केला. हा -1 या साईडला आणल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजे x काय येईल 1 येईल. म्हणून इथे आपण लिहूयात पुट x = 1 इन इक्वेशन सेकंड. म्हणजे याच्यामध्ये आता x जिथे जिथं आहे त्या ठिकाणी आपल्याला 1 व्हॅल्यू पुट करायची आहे. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 3 × x ची व्हॅल्यू आहे 1 प्लस 2 = a इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b x ची व्हॅल्यू 1 -1 1 1 3 1 1 1 - 1 0 0 × c 0 झाला. नंतर 1 - 1 0 0 × हा ब्रॅकेट 0 0 × b 0 म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली. राहिला काय आता 1 + 1 2 2 चा स्क्वेअर 4 4 × a 4a 4a आणि इकडे आला 0 4a + 0 4aच येणार आहे. म्हणजे या साईडची व्हॅल्यू आली 4a. इथे पहा 3 × 1 होईल 3 3 + 2 किती होईल 5 म्हणजे इथे आपण लिहू शकतो 5 = 4a. आता हा 4 इथे मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड म्हणजे होईल 5/4 म्हणजे a ची व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे 5/4. इथे लिहूयात मग देअरफॉर a = 5/4 एवढं लिहून घ्यायचं आहे. इथं कोणाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आता पुढे जाऊयात. याचं आपलं काम संपलंय वरच्या स्टेपचं. आपल्याला या स्टेपची गरज पडणार आहे पुढे. त्यानंतर सेकंड इक्वेशनची आपल्याला गरज पडणार आहे. तर ती ठेवतो शिल्लक आणि इथे आपल्याला a च्या व्हॅल्यूची गरज पडणार आहे नंतर. ठीक आहे, तर या a च्या व्हॅल्यूला मी काय करतो साईडला वरती शिफ्ट करून ठेवतो. नंतर त्याला पुसून टाकेल. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज काय करायच्या आहेत पुट करायच्या आहेत सेकंड इक्वेशनमध्ये. पुढची व्हॅल्यू असेल x+1 = 0 कन्सिडर करायचं आपल्याला. +1 या साईडला काय +1 या साईडला आणल्यावर काय होईल मायनस होईल.
म्हणजेच येईल एक्स इक्वल टू -1. मग इथे लिहूयात पुट एक्स इक्वल टू -1. पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 3 इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे -1 +2 इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे -1 +1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी, एक्सची व्हॅल्यू आहे -1, तेथील -1 एक्सची व्हॅल्यू -1 +1 प्लस सी, एक्सची व्हॅल्यू -1 -1. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल आता देअरफॉर प्लस इंटू मायनस मायनस -3 +2 व्हॅल्यू काय येईल -1 येईल इक्वल टू -1 + 1 0 होईल. 0 स्क्वेअर केला तरी 0 होणार आहे. 0 इंटू ए 0 म्हणजे याची व्हॅल्यू झाली 0, याची गरज नाही. यानंतर -1 + 1 0, 0 इंटू हा ब्रॅकेट 0, 0 इंटू बी 0 म्हणजे ही पूर्ण टर्म झाली 0, म्हणजे 0 + 0 0 आला. -1 -1 -2 होईल, -2 इंटू प्लस सी आहे, प्लस सी इंटू -2, मायनस इंटू प्लस मायनस सी इंटू 2 2c. ठीक आहे, आणि इकडे व्हॅल्यू आली ती 0, 0 - 2c -2c राहील. ठीक आहे, म्हणून इथे आपण लिहिणार -2c. दोन्ही साईडचा मायनस साईन जे आहे ते कॅन्सल केलं किंवा दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडच्या टर्म्स काय होतील प्लस होतील. आता 1 इक्वल टू येईल 2c. आता हा 2 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड, म्हणजे 1/2 होईल. म्हणजे सीची आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 1/2. म्हणून इथे लिहूयात देअरफॉर सी इक्वल टू c इक्वल टू 1/2. आता तिसरी व्हॅल्यू पुट करायची आहे 0. आता यातला समजा x+1 पण आपण घेतला, इज इक्वल टू 0 कन्सिडर केला, हा इकडे आला काय होईल x इक्वल टू -1 होईल. तीच व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे पुट केली आहे. ठीक आहे, बरं +1 म्हणलं तर ते पण आपण ऑलरेडी वापरून झालेला आहे. सॉरी -1 x -1 इक्वल टू 0, हा -1 इकडे काय होणार आहे प्लस, म्हणजे x इक्वल टू 1 पण आपण ऑलरेडी वापरलेला आहे. मग आता पुढची व्हॅल्यू जी आहे आपण काय पुट करणार x इक्वल टू 0. आणि त्याच्याबरोबरच या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला तिसरी ज्या वेळेस व्हॅल्यू फाइंड करायची असते त्यावेळेस ए ची आणि आलेली सी ची व्हॅल्यू, किंवा जे काही दोन टर्म्सची आपल्याकडे व्हॅल्यू आलेली असेल, ए सी ची असेल की ए बी ची असेल, बी सी ची असेल, तर त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला पुट करायच्या असतात इक्वेशन सेकंडमध्ये. ठीक आहे, म्हणून इथे आपण लिहूयात पुट एक्स इक्वल टू 0, ए इक्वल टू 5/4, सी इक्वल टू 1/2 इन इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशनमध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. मग इथं आहे 3x, मग 3ला 3 लिहिला, एक्सची व्हॅल्यू 0 +2 इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 5/4, ती इथे लिहून टाकली व्हॅल्यू मी. त्यानंतर x+1 आहे, एक्सची व्हॅल्यू 0, 0 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू 0, 0 - 1, 0 - 1 0 +1, त्यानंतर 0 +1 झाला, त्यानंतर प्लस सी 0 - 1, तिची सॉरी व्हॅल्यू आहे आपल्याकडे, तिची व्हॅल्यू आहे 1/2, लिहूयात 1/2. ठीक आहे, तर आता पहा 3 इंटू 0 काय होईल 0 +2, 0 + 2 काय आला 2 आला, 2 लिहून टाकला. त्यानंतर 0 + 1 1, 1चा स्क्वेअर 1, 1 इंटू 5/4, 5/4 व्हॅल्यू येईल. मग इथे लिहिला मी इक्वल टू 5/4. त्याच्यानंतर 0 - 1 काय येईल व्हॅल्यू -1, आणि 0 + 1 व्हॅल्यू काय येईल 1, 1 इंटू -1 -1 येईल, -1 इंटू बी -b, मग इथे लिहिला मी -b. त्यानंतर 0 - 1 काय येईल -1, -1 इंटू 1/2 प्लस इंटू मायनस काय होईल -1/2 इंटू 1 -1/2 अशी व्हॅल्यू या ठिकाणी येईल, किंवा ह्याच्या पुढची स्टेप येईल. ठीक आहे, तर याचं आपलं काम संपलं. यातल्या सेकंड इक्वेशन्स इथून मी याला काढून टाकतो, याची आपल्याला गरज पडणार आहे. याला मी खाली फक्त शिफ्ट करतोय, आपलं वरती सरकवतो. तर ती स्टेप आली आपली याच्या पुढची, इथे लिहूयात मग देअरफॉर
2 इक्वल टू 5/4 मायनस बी मायनस 1/2. आपल्याला बीची व्हॅल्यू जी आहे ती हवी आहे, तर हा मायनस बी या साईडला काय होईल, प्लस होईल. मग इथे आपण देअरफॉर बी इक्वल टू इथे राहिला 5/4 मायनस 1/2 आणि हा +2 या साईडला काय होईल, -2 होईल. याला आपण आता कॅल्सियम टाकूयात. 5/4 यानंतर आहे -1/2 -2 -1/2 -2. तर याची व्हॅल्यू आहे -5/4. इथे लिहूयात. मग आता याला थोड्या वेळाने मी देअरफॉर बी इक्वल टू -5/4 एवढी व्हॅल्यू आलेली आहे बीची. तर इथून खाली एवढा जो पार्ट आहे हा लिहून घ्या. बाकी काही डाऊट असेल, पण शंका असतील तर विचारून घ्या. पुढे जाऊयात. तर आपल्याला व्हॅल्यू आता पुट करायची आहे इक्वेशन याच्यामध्ये फर्स्टमध्ये. त्यासाठी हे इक्वेशन आलं मी परत. बीची व्हॅल्यू माझ्या लक्षात आहे -5/4. ठीक आहे, त्याचं काम संपलं. इथे लिहूयात पुट ए इक्वल टू 5/4 बी इक्वल टू -5/4 सी इक्वल टू 1/2 इन इक्वेशन फर्स्ट. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला आता इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायच्यात. एच्या ठिकाणी 5/4 येईल, बीच्या ठिकाणी -5/4 आणि सीच्या ठिकाणी 1/2 येईल. ठीक आहे, या टर्मला आता वरती ते शिफ्ट करतो मी. पहा आता एची व्हॅल्यू आहे 5/4, इथे लिहून टाकला मी 5/4. बीची व्हॅल्यू आहे -5/4, तिथे लिहून टाकली बीच्या ठिकाणी. आणि सीची व्हॅल्यू आहे 1/2, तिथे लिहून टाकली 1/2. ठीक आहे, याचं काम संपलं. आता पुढे चला थोडंसं राहिलं कॅल्क्युलेशन. या साईडची टर्म सेम राहणार, त्यात काही चेंज नाही करायचं आपल्याला. यातला 4 जो आहे हा येईल डिनॉमिनेटरमध्ये आणि ह्या x-1ला काय होईल, मल्टिप्लाय किंवा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपण लिहू शकतो 5/4 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा ब्रॅकेट येणार आहे. इथून याला मी कॉपी करून घेतलं डायरेक्ट. यानंतर प्लस इंटू मायनस, इथे येईल मायनस. त्यानंतर हा 5 न्युमिनेटरमध्ये आणि 4 जो आहे तो येईल डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर x+1 प्लस 1/2, 1ला 1 लिहिला, डिवाइड बाय 2 येईल. इथं असेल x+1 ब्रॅकेट स्क्वेअर. यानंतर काही कॉमन निघतंय का, तर निघतोय. किती निघतोय, 2 आपण डिनॉमिनेटरमध्ये कॉमन काढू शकतो. असं लिहिलं तरी सुद्धा चालतंय, किंवा तुम्हाला कॉमन काढून लिहायचं असेल तुम्ही कॉमन काढून जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे, मग मी ही स्टेप इथून कॉपी करून घेतो डायरेक्ट अगोदर. ठीक आहे, तर कॉमन काय निघतोय ते पहा. डिनॉमिनेटरमध्ये आपण काय म्हणलो, 2 कॉमन निघत आहे. तर 1/2 इन ब्रॅकेट. आता 2 कॉमन काढला म्हणजे इथे काही शिल्लक राहील 2. 2 × 2 4 होतो, म्हणून इथे राहिला 2. तसं इथे पण 2 येईल. इथला 2 कॉमन काढला म्हणजे काहीच राहणार नाही. ब्रॅकेट क्लोज. तर हे आलं याचं फायनल आन्सर लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. इथून खाली लिहून टाका आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन x² डिवाइड बाय x+1 इंटू x+2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यामध्ये रिपीटेड लिनियर फॅक्टर कोणता आहे, कोण सांगताय, सांग. बरोबर, याच्यामध्ये x+2 ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे हा काय आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. मग सगळ्यात पहिले आपण ही टर्म ॲज इट इज लिहिणार. इक्वल टू एच्या खाली पहिला ब्रॅकेट, बीच्या खाली x+2 आणि सीच्या खाली x+2 ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहिणार. ठीक आहे, तर ते मी इथे लिहून घेतो. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन जो आहे हा लिहून घ्या. ठीक आहे, आता पुढे जाऊयात.
तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वेश्चनमध्ये दिलेली टर्म मी लिहून घेतली. ए बाय पहिला फॅक्टर लिहिला प्लस बी बाय एक्स प्लस टू लिहून टाकला आणि सी बाय एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर लिहून टाकलेला आहे. याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. आता या तीनही टर्म्सचा डिनॉमिनेटर सेम आहे का नाही आहे, मग आपल्याला लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या साईडची टर्म सेम राहील, त्याच्यामुळे इथून याला कॉपी करून घेतलंय. आता डिनॉमिनेटरमध्ये या तीन टर्म्सचं काही मल्टिप्लिकेशन येईल, तर त्याला सगळ्यात पहिले आपण या तीन टर्म्सला इथे लिहून टाकूयात. सगळ्यात पहिली टर्म आहे एक्स प्लस वन, दुसरी टर्म आहे एक्स प्लस टू, तिसरी टर्म आहे एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर. न्युमिनेटरमध्ये आता एला बी आणि सीच्या डिनॉमिनेटर्सनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इथे येईल आता ए इन टू एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर. बीला ए आणि सी या दोन्हींच्या डिनॉमिनेटरनं बीला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे लिहूयात बी इन टू एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. सीला ए आणि बीचे जे डिनॉमिनेटर्स आहेत म्हणजे एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ते आता एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. ठीक आहे. आता मगासारखं सेम काय यातली एक्स प्लस वन आणि ही टर्म इथे कशी आहे डिवाइड आहे. या साईड आल्यावर एक्स स्क्वेअरला काय होईल मल्टिप्लाय. वरची टर्म आणि खाली टर्म असल्या सेम होईल, मग काय होईल ती कॅन्सल होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये इकडला एक्स प्लस वन एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडली ही टर्म आपल्याला याची गरज नाही, म्हणजे याच्या खालचा डिनॉमिनेटर जो आहे तो याची गरज नाही. आता इथे टर्म कोणती शिल्लक राहिली बाळांनो पहा. इथे फक्त शिल्लक राहिली एक्स प्लस टू, म्हणजे याचा अर्थ न्युमिनेटरमधून आपल्याला एक्स प्लस टू कॉमन घ्यायचा आहे, म्हणजेच ह्यातली ही सुद्धा टर्म इथे शिल्लक राहणार नाही आहे. समजा आपण एक्स प्लस टू कॉमन घेतला न्युमिनेटरमधून, तर काय टर्म शिल्लक राहील ब्रॅकेटमध्ये पहा. इथे राहील ए, एक्स प्लस टू कॉमन घेतलाय म्हणजे इथे राहील फक्त आता एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इन टू एक्स प्लस वन एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर. त्यातली एक टर्म आपण बाहेर घेतली आहे, एक टर्म इथे शिल्लक राहील. ठीक आहे, म्हणजे त्याला एक्स प्लस टू प्लस सी. यातली एक्स प्लस टूची टर्म आपण इथे कॉमन घेतली आहे, म्हणजे शिल्लक राहील फक्त आता एक्स प्लस वन. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आता कोणतीच टर्म इथे शिल्लक नाही आहे. या साईडला फक्त शिल्लक राहील एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्या खाली ही टर्म आहे ना एक्स प्लस टू, तर हा एक्स प्लस टू आणि हा एक्स प्लस टू काय होईल कॅन्सल, म्हणजे फक्त इथं ब्रॅकेटमध्ये टर्म शिल्लक राहिली आणि या साईडला फक्त एक्स स्क्वेअर, म्हणजे या साईडचा एक्स स्क्वेअर आणि इकडे ब्रॅकेटमध्ये जेवढी टर्म आहे तेवढी ते न्युमिनेटरमध्ये शिल्लक राहील. तर ती आपल्याला इथे लिहून घ्यायची. तेच काय असणार आहे इक्वेशन सेकंड असणार आहे. ठीक आहे, चला त्याला मी इथं लिहून घेतो इथे. मग इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू ए इन ब्रॅकेट सॉरी हां एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस टू प्लस सी इंटू एक्स प्लस वन. ठीक आहे, याला द्यायचं आपल्याला सेकंड. याचं काम संपलेलं आहे. याला आपण दिला सेकंड. आता यातला पहिला फॅक्टर आहे एक्स प्लस वन, म्हणजे एक्स प्लस वन इक्वल टू आता झिरो कन्सिडर करणार. हा प्लस वन या साईडला आणला काय होईल मायनस वन होईल. म्हणजे इक्वेशन सेकंडमध्ये आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची आहे मायनस वन ठेवायची आहे. मग इथे लिहूयात पुट एक्स इक्वल टू मायनस वन इन इक्वेशन सेकंड. मग या ठिकाणी येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्सची व्हॅल्यू मायनस वन, म्हणजे येईल मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू मायनस वन प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी एक्सची व्हॅल्यू मायनस वन आहे, मायनस वन प्लस वन येईल म्हणजे मायनस वन प्लस टू नंतर प्लस सी एक्सची व्हॅल्यू मायनस वन प्लस वन. आता नीट पहा मायनसचा स्क्वेअर होईल प्लस वनचा स्क्वेअर येईल वन, म्हणजे या साईडला आला फक्त वन इक्वल टू. आता इथे पहा मायनस वन प्लस वन झिरो, झिरो इंटू बी झिरो, झिरो इंटू हा ब्रॅकेट झिरो झाला,
-1 + 1 0 0 × C 0 म्हणजे इथून एवढी टर्मची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. ठीक आहे. राहिला आता एवढीच टर्म -1 + 2 व्हॅल्यू काय येईल +1 1चा स्क्वेअर 1 1 × A म्हणजे A ची व्हॅल्यू काय झाली 1 झाली म्हणजे इथे आपण लिहू शकतो डायरेक्ट A = 1. मग इथे लिहूयात देअरफॉर A = 1. आता पुढचा फॅक्टर आहे x+2 म्हणजे x+2 इक्वल टू आपण 0 कन्सिडर करणार हा +2 या साईडला काय होईल मायनस होईल. म्हणजे x = -2 जो आहे तो आपल्याला इक्वेशन सेकंडमध्ये काय करायचा आहे पुट करायचा आहे. इथे लिहूयात पुट x = -2 इन इक्वेशन सेकंड. तर आता इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू -2 ठेवायची. इथे येईल -2चा स्क्वेअर -2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A एक्सची व्हॅल्यू -2 नंतर +2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B एक्सची व्हॅल्यू -2 +1 एक्सची व्हॅल्यू -2 +2 प्लस C एक्सची व्हॅल्यू -2 +1 तर मायनसचा स्क्वेअर काय येईल +2चा स्क्वेअर काय येईल 4 मग इथे लिहिला आपण 4. त्यानंतर -2 + 2 काय होईल 0 0चा स्क्वेअर 0 0 × A 0 म्हणजे ही टर्म 0 झाली. यानंतर -2 + 2 0 0 × हा ब्रॅकेट 0 0 × B 0 0 + 0 0 आला. त्यानंतर -2 + 1 व्हॅल्यू येईल -1 -1 × C आहे +C × -1 प्लस × मायनस C × 1 C मायनस C आणि इकडली व्हॅल्यू आली होती 0 0 -C अशी व्हॅल्यू या ठिकाणी येईल. ठीक आहे. तर हा झाला -C. आता दोन्ही साईडला -C मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म काय होईल प्लस × मायनस होईल आणि ही मायनस × मायनस प्लस होईल म्हणजे C = काय येईल -4 अशी व्हॅल्यू येईल. मग इथे लिहूयात देअरफॉर C = -4. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. आणि लिहून घ्या एवढं. आता पुढच्या स्टेपकडे जाऊयात. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे 0 व्हॅल्यू पुट करायची. त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगितलंय A ची व्हॅल्यू पुट करायची आणि C ची म्हणजे जे काही दोन किमती आलेल्या असेल A आणि C असेल A आणि B असेल किंवा B आणि C असेल त्याची आपल्याला व्हॅल्यू काय लागते पुट करावी लागते. ठीक आहे. इथला जो काही अनवॉन्टेड पार्ट आहे हा मी इथून क्लीन करून घेतो. मग इथे लिहूयात आता पुट x = 0 A = 1 C = -4 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशनमध्ये आपल्याला या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. मग एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू येईल 0 म्हणून इथे लिहिणार आपण 0 त्याचा स्क्वेअर असल्यामुळे इथे लिहिणार स्क्वेअर A ची व्हॅल्यू आहे 1 इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 0 +2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B एक्सची व्हॅल्यू 0 +1 0 +2 प्लस C एक्सची व्हॅल्यू 0 +1 सॉरी C ची व्हॅल्यू राहिली टाकायची. C ची व्हॅल्यू आहे -4. मग आता 0चा स्क्वेअर काय येईल 0 इथे लिहिला 0 इक्वल टू 0 + 2 2 2चा स्क्वेअर 4 4 × 1 4 त्यानंतर 0 + 1 1 येईल 0 + 2 2 2 × 1 2 2 × B 2B प्लस 2B यानंतर प्लस × मायनस 4 0 + 1 1 1 × हा -4 काय येईल -4 येईल म्हणून इथे आपण लिहूयात -4. -4 + 4 काय होईल 0. ठीक आहे. पहिला मग काय 0 = 2B आता 2 इथे जो आहे तो B ला मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड म्हणजे B = तुम्ही लिहू शकता 0/2. ठीक आहे. म्हणजेच काय ती व्हॅल्यू त्याची 0 येते. 0ला तुम्ही क्वेश्चननी जरी डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय बनते 0 म्हणजे B ची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर B = 0. देअरफॉर B = 0. आता आपल्याकडे तीनही व्हॅल्यू आलेल्या आहेत A, B, C च्या. तीनही किमती आपल्याला करायच्या आता इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायच्यात. इथे लिहूयात आपण पुट A = 1 B = 0 C = -4 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. तर हे आहे इक्वेशन फर्स्ट. याचं काम संपलं आपल्या
आणि या स्टेपला मी इथून खाली घेतो. तर एच्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ठेवायची 1, बीच्या ठिकाणी येणार आहे 0, सीच्या ठिकाणी येणार आहे -4. ठीक आहे. तर एची व्हॅल्यू 1 लिहून टाकली, बीची व्हॅल्यू 0 लिहून टाकली, इथे सीची व्हॅल्यू -4. तर प्लस इंटू मायनस काय येईल, मायनस येईल. ठीक आहे. मग इथे मी डायरेक्टच लिहून टाकतो -4, म्हणजे आपली पुढची स्टेप लिहायची काही गरज नाही पडायची. ठीक आहे. ला मायनस काढून टाकला, इथे मायनस लावला, इथे लिहून टाकला 4. तर हे त्याचं काय फायनल आन्सर. इथून खालचा पार्ट जो आहे हा लिहून टाकायचा आहे. बाकी काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारू शकतात. हां, ही तुम्ही टर्म जरी नाही लिहिली तरी सुद्धा चालते. म्हणजेच डायरेक्ट काय लिहू शकता तुम्ही, इथून एवढा पार्ट सेम राहील आणि डायरेक्ट मायनसपासून पुढची टर्म तुम्ही लिहिली तरी सुद्धा चालते. तसं देऊ का लिहून? ठीक आहे, काही हरकत नाही. मला काय लय आवड नाही आहे, ते इथून कॉपीच करायचं आहे फक्त. मला असं जरी आन्सर लिहायचं असेल तरी सुद्धा चालतं, हे पण बरोबरच आहे. त्याचा अर्थ आहे हा पुढचा. ठीक आहे, लिहा. तर या पॉईंटवरचा आपला हा लास्टचा प्रश्न आहे. आता या टाईपचे तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन्स नोट्समध्ये दिसतील, रिपीटेड लिनियर फॅक्टरवरील, ठीक आहे, डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर, त्याच्यावर तुम्हाला जेवढे क्वेश्चन्स दिसतील तेवढे तुम्हाला सगळे आता घरी गेल्यावर आज सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला हिंट दिली, जास्त काही चेंज होत नाही, थोडाफारच चेंज होतोय. सगळं तुम्हाला सांगितले मागच्या लेक्चरमध्ये आणि या लेक्चरमध्ये. ठीक आहे. जर कोणी डाऊट आला, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला नंतर विचारू शकतात. आता इथे पहा, या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन 2x + 1 डिवाइड बाय x² इन ब्रॅकेट x + 1 सांगितलं आहे. आता यातली रिपीटेड लिनियर फॅक्टर कोणता आहे? बरोबर, x² आहे. तर आपण काय करणार, आता सगळ्यात पहिले एच्या खाली हा पहिला फॅक्टर लिहिणार, बीच्या खाली फक्त x लिहिणार आणि सीच्या खाली x² लिहिणार. ठीक आहे. मग तेवढी टर्म मी आन्सरमध्ये लिहून घेतो, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. तर इथं दिलेली टर्म जी आहे ती लिहिली मी ॲज इट इज. त्यानंतर एच्या खाली पहिला ब्रॅकेट लिहिला, बीच्या खाली x लिहिला आणि सीच्या खाली x² लिहून टाकला. हां, तुम्ही मागे पुढे लिहिलं काही फरक पडत नाही. म्हणजे काय, समजा इथे तुम्ही x लिहिला असता, इथे x² लिहिला असता, इथे x + 1 लिहिला असता, सुद्धा चालतं, काही फरक पडत नाही. फक्त काय होतं नाही, एची व्हॅल्यू बीला, बीची व्हॅल्यू सीला, एवढा थोडाफार चेंज होऊ शकतो. बाकी काही चेंज होणार नाही. पण फायनल आन्सर जे तुम्हाला मिळणार आहे, लास्टला जे काय आन्सर येईल स्टेपचं पूर्ण, तर ते तुमचं सेमच राहतं. त्यामुळे कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर आता राहिलं काय, या 3 टर्म्ससाठी जो डिनॉमिनेटर तो सेम आहे का? नाही आहे. मग आपल्याला करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या साईडची टर्म सेम राहील, तर ती इथे मी कॉपी करून ऑलरेडी घेतलेली आहे. डिनॉमिनेटर में काय येईल, आता या 3 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन येईल. मग इथे लिहूयात आपण x + 1 इंटू x² न्यूमिनेटरमध्ये ए आहे, त्याला बी आणि सीच्या डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. इथे येईल ए इंटू एक्स इंटू x² प्लस बीला ए आणि सीच्या डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं आहे. इथे येईल बी इंटू x + 1 इंटू x² प्लस सी, सीला ए आणि बीच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ते सी इंटू एक्स इंटू x + 1. ठीक आहे. याला देऊयात आपण फर्स्ट, सॉरी फर्स्ट दिला आपण ऑलरेडी, नाही का? हां. तर आता नीट पहा, x² आणि x + 1 ह्या दोन टर्म्स इथे डिवाइडमध्ये आहेत. या साईडला काय होतील, न्यूमिनेटरमध्ये मल्टिप्लाय होतील. डिनॉमिनेटरमध्ये पण ती सेम टर्म आहे, म्हणजे काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे या साईडची एवढी टर्म आणि या साईडची x + 1 आणि x² ह्या टर्म काय झाल्या, कॅन्सल झाल्या. शिल्लक राहिला फक्त x. म्हणजे याचा अर्थ न्यूमिनेटरमधून काय कॉमन निघणार आहे, x कॉमन निघणार आहे. मग x कॉमन समजा आपण न्यूमिनेटरमधून घेतला, इथे काय शिल्लक राहील, a. x टर्म कॉमन काढली तर राहिला x² फक्त, प्लस b इंटू x + 1. एक एक्स आपण बाहेर काढलाय, सिंगल एक्स या ठिकाणी शिल्लक राहील, प्लस सी, एक्स कॉमन काढलाय, इथं राहील फक्त x + 1. म्हणजे या साईडला फक्त एवढीच टर्म शिल्लक राहील आणि या साईडला शिल्लक राहील 2x + 1. ठीक आहे. तर हे असणार आपलं काय, इक्वेशन सेकंड. याला थोडं सिस्टमॅटिक लिहूयात. हां, इथला हे राहिला डिनॉमिनेटर होता एक्स, तर हा एक्स आणि हा एक्स काय होईल, कॅन्सल. म्हणजे फक्त या साईडला एवढाच ब्रॅकेट जो आहे तो शिल्लक राहील. तर तेवढाच आपण सेकंड इक्वेशन जे आहे ते सिस्टमॅटिक लिहून घेऊयात. मग इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये, देअरफॉर 2x + 1 = ax² प्लस b इंटू एक्स अगोदर लिहिला आहे फक्त, मागे पुढे तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. x + 1
प्लस सी इंटू एक्स प्लस 1 याला आपण दिलं सेकंड. तर सगळ्यात पहिले एक्स प्लस 1 इक्वल टू 0 कन्सिडर केला. मग आता हा प्लस 1 इकडे आला काय होईल -1 होईल. म्हणजे आता आपल्याला एक्स इक्वल टू -1 इक्वेशन सेकंडमध्ये काय करायचं आहे पुट करायचा आहे. म्हणून इथे लिहूयात आपण पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथं आहे 2x प्लस 1. मग इथे नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 2x एक्सची व्हॅल्यू -1 आहे प्लस 1 इक्वल टू ए एक्स स्क्वेअर. ए एक्सची व्हॅल्यू आहे -1 -1चा स्क्वेअर येईल मग प्लस बी इंटू एक्स एक्सची व्हॅल्यू आहे -1 इंटू एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू आहे -1. मग इथे आपण -1 प्लस 1 प्लस सी इंटू एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू आहे -1 प्लस 1. त्यानंतर -1 प्लस 1 काय होईल 0 0 इंटू सी 0 झाला. -1 प्लस 1 0 0 इंटू -1 0 0 इंटू बी 0. म्हणजे इथून एवढ्या टर्मची काय होती व्हॅल्यू 0 होती. मायनस स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1 1 इंटू एच येणार आहे. म्हणजे इकडे आला ए फक्त. ठीक आहे ए प्लस 0 एच येणार आहे. इकडे आता पहा प्लस इंटू मायनस काय होईल याचा साईन कसं आहे प्लस आहे प्लस इंटू मायनस -2 आणि प्लस 1 व्हॅल्यू काय येईल -1 -1 इकडे आणि इकडे आलता ए म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली -1 झाली. म्हणून आपण इथे लिहू शकतो आता ए इक्वल टू -1. मग इथे लिहूयात देअरफॉर ए इक्वल टू -1. आता पहा नेक्स्ट फॅक्टर आहे एक्स. एक्स इक्वल टू आपण काय करणार कन्सिडर 0. म्हणून आपण इथे लिहूयात आता पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आता आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार आहे. ठीक आहे मग इथं आहे 2x प्लस 1. मग इथे लिहूयात देअरफॉर 2x एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 इक्वल टू ए इंटू काय आहे एक्स स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आहे 0 म्हणून इथे इंटू 0 स्क्वेअर प्लस बी इन ब्रॅकेट सॉरी एक्स आहे इंटू तर इंटू एक्स एक्सची व्हॅल्यू 0 इंटू एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 प्लस सी इंटू एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू 0 0 प्लस 1. मग काय होईल पाहता 2 इंटू 0 0 0 प्लस 1 1 या साईडला व्हॅल्यू आली 1. यानंतर 0चा स्क्वेअर 0 0 इंटू ए 0 0 इंटू बी 0 0 इंटू हा ब्रॅकेट 0 म्हणजे इथून एवढ्या टर्मची व्हॅल्यू काय होते 0. त्यानंतर 0 प्लस 1 1 इंटू सी 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 इक्वल टू काय आला 1 आला म्हणजे सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर सी इक्वल टू 1. देअरफॉर सी इक्वल टू 1. आता पहा एक्सची व्हॅल्यू आपण ऑलरेडी -1 पुट केली आहे 0 तर पुट केला. ठीक आहे आपण प्रत्येक काय करतो 0 पुट केला की आपलं काम होऊन जायचं. अगोदर आपल्याला 2 वेळ फॅक्टर्स मिळायचे आणि त्यानंतर आपण तिसरा फॅक्टर म्हणून काय करायचो एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायचो. आता इथे ऑलरेडी एक्सची व्हॅल्यू आपण 0 वापरलेली आहे. मग काय करायचं आता इथे जी आहे ती -1 व्हॅल्यू पण वापरली आहे. आता राहिला फक्त +1. ठीक आहे मग एक तर 1 -1 0 2 -2 3 आणि -3 यापैकी तुम्ही कोणताही नंबर जो आहे तो तिसऱ्या केससाठी वापरू शकतात. ठीक आहे तिसऱ्या स्टेपसाठी तुम्ही ॲक्च्युली कोणताही नंबर वापरू शकता. फक्त वर जे 2 वापरलेले आहेत ते सोडून तुम्हाला नंबर वापरायचे आहेत. माझी इथे ऑलरेडी आपण -1 वापरलाय 0 वापरलाय 1 वापरूयात. तुम्ही 2 पण वापरू शकता 3 पण वापरू शकता. फायनल आन्सर तुम्हाला सेम मिळेल. पण छोटासा नंबर असेल जसं की 1 -1 त्याला कसं मल्टिप्लिकेशन सोपं होतं त्याच्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करू शकतात. ठीक आहे म्हणून आपण जनरली 1 किंवा -1 किंवा 0 ही वेगळीच व्हॅल्यू जी आहे तिसरी पुट करतो. म्हणून इथे आपण पुट करणार आहोत एक्सची व्हॅल्यू 1 एची व्हॅल्यू -1 आणि सीची व्हॅल्यू 1 कशामध्ये इक्वेशन सेकंडमध्ये. इथे लिहूयात मग आपण पुट एक्स इक्वल टू 1 ए इक्वल टू -1 अँड सी इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल मला शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. पुढे जाऊयात. इथला जो काही अनवॉन्टेड पार्ट आहे तो मी काढून टाकतो. त्याच्यामधल्या या स्टेपची तर आपल्याला गरज नाही आहे. स्टेप गेली. तर लक्ष द्या जे काही बिनकामाचं सगळं पुसलेलं आहे मी. इथं आहे 2x प्लस 1 2 ला 2 लिहिला एक्सची व्हॅल्यू काय आता 1 म्हणून लिहिला 1 प्लस 1 इक्वल टू एची व्हॅल्यू आहे -1 इंटू आहे एक्सचा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 मग इथे लिहिला आपण 1 स्क्वेअर प्लस बी इंटू आहे एक्सची व्हॅल्यू आहे 1 म्हणून इथे लिहिला इंटू 1 एक्स प्लस 1 एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 1
प्लस सी. एक्सची व्हॅल्यू 1, सॉरी सीची व्हॅल्यू राहिली, सीची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 1च आहे प्लस 1. आता काय होईल 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 किती होईल 3, म्हणून दिली ना आपण 3 इक्वल टू -1 आणि इथं काय येईल 1चा स्क्वेअर 1, 1 इंटू -1 काय येईल -1 येईल. यानंतर 1 प्लस 1 2, 2 इंटू 1 2, 2 इंटू बी 2b. यानंतर 1 प्लस 1 2, 2 इंटू 1 2 म्हणजे हा आला 2. मग नेक्स्ट स्टेप काय येईल आता पहा इथे देअरफॉर 3ला 3 लिहून टाकला आम्ही. -1 प्लस 2 व्हॅल्यू काय येईल 1 येईल, तो असेल +1 +1 इकडे आला काय होईल -1 होईल. तर या साईडला आपण लिहूयात -1 +1 इकडे आला इकडे आला काय आला -1 झाला. या साईडला शिल्लक राहिला 2b. मग इथे काय येईल 3 - 1 2 येईल, म्हणजे इथे आपण लिहू शकतो 2 इक्वल टू 2b. मग 2 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड, म्हणजे 2 काय होईल कॅन्सल, म्हणजे बीची व्हॅल्यू काय बनेल 1. ठीक आहे. म्हणून इथे आपण लिहूयात b इक्वल टू 1. मग इथे लिहूयात देअरफॉर b इक्वल टू 1. देअरफॉर तर ए बी सी तिन्ही ही व्हॅल्यू जे आहे ते आपल्याकडे आलेल्या आहेत. त्याचं आपलं काम संपलेलं आहे. तर त्या तीनही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन या फर्स्टमध्ये पुट करायच्या आहेत. ठीक आहे. तर इथून त्याला मी खाली शिफ्ट करून घेतो. त्यातलं आपलं याचं काम संपलेलं आहे. मग इथे लिहूयात आपण पुट ए इक्वल टू -1, बी इक्वल टू 1 अँड सी इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट वरती होतं ते मी खाली इथे घेऊन टाकलंय. ए या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे -1 म्हणून इथे केला आपण -1. बीची व्हॅल्यू आहे 1 इथे गेला 1. सीची व्हॅल्यू आहे 1 त्याला इथे केला 1. आता ह्या 2 टर्म्स प्लस आहेत त्या तुम्ही अगोदर लिहू शकता ही मायनस वाली टर्म नंतर लिहिली सुद्धा चालते. असं ठेवलं तरी सुद्धा चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हेच काय याचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. त्याला लिहून टाकायचं आहे इथून खाली. आपलं आजचं लेक्चर आणि हा पॉईंट इथे संपलेला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तुम्ही विचारू शकतात.